श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ खरंच 400 वर्षे पृथ्वीवर वास्तव करून होते का? हा प्रश्न आजही लाखो स्वामी भक्तांच्या मनात आहे. काही जण ठामपणे म्हणतात, हो, स्वामींनी 400 वर्ष पृथ्वीवर वास्तव केलं. तर काही जण म्हणतात, हे कसं शक्य आहे? मग सत्य नेमकं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला केवळ इतिहासाकडे पाहून चालणार नाही, तर दत्त संप्रदायाची परंपरा, गुरुचरित्रातील उल्लेख आणि संतांनी जपलेली आध्यात्मिक परंपरा यांचाही अभ्यास करावा लागेल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण श्रद्धा, परंपरा आणि इतिहास यांचा संगम समजून घेणार आहोत. कदाचित आजपर्यंत तुम्ही जे ऐकलं असेल त्यामागचा खरा संदर्भ आज प्रथमच समजेल. आणि जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा, इतर स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण भक्तिमय व्हिडिओंसाठी कृपा सिंधू माऊली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी आजही रहस्याने वेढलेल्या आहेत. त्यांचा जन्म कुठे झाला, ते कोणत्या घरात जन्मले, त्यांचे बालपण कसे गेले याबद्दल निश्चित ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. म्हणूनच स्वामी समर्थांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे सामान्य संतांपेक्षा वेगळं वाटतं. मात्र दत्त संप्रदाय एक प्राचीन श्रद्धा आहे. त्या श्रद्धेनुसार भगवान दत्तात्रेयांनी कलियुगात मानवाच्या उद्धारासाठी अनेक अवतार धारण केले. या परंपरेत श्रीपाद, श्रीवल्लभ, त्यानंतर श्री नूरसिंह सरस्वती आणि नंतर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा उल्लेख केला जातो. याच ठिकाणी 400 वर्षांच्या रहस्याची सुरुवात होते. गुरुचरित्रात श्री नूरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या अवतारा कार्याची सांगता करताना कर्दळी वनात गुप्त झाल्याचा उल्लेख येतो. अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की ते अदृश्य झाले, पण त्यांनी पृथ्वी सोडली नाही. त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली आणि नंतर योग्य वेळी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले. ही दत्त संप्रदायातील एक पारंपरिक श्रद्धा आहे. याचा आधुनिक इतिहासातील निश्चित पुरावे उपलब्ध नाही. म्हणून श्रद्धा आणि इतिहास यातील फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग प्रश्न पडतो, जर ही केवळ श्रद्धा असेल तर लाखो भक्त आजही इतक्या विश्वासाने हे का मानतात? याचं उत्तर स्वामींच्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगांमध्ये दडलेलं आहे. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रकट झाले तेव्हा अनेक विद्वान, संन्यासी आणि भक्त त्यांना पाहून म्हणत असत की हे साधे महात्मा नाही. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि आध्यात्मिक सामर्थ्यात काहीतरी विलक्षण होतं. अनेक प्रसंगी त्यांनी अशी विधानं केली ज्यामुळे लोकांना श्री नूरसिंह सरस्वतीची आठवण झाली. पण ही विधानं नेमकी कोणती होती? कर्दळी वनात नेमकं काय घडलं होतं आणि भक्तांना का वाटू लागलं की श्री नूरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्यात एक अद्भुत दैवी संबंध आहे? याच रहस्याचा उलगडा आपण पुढे करणार आहोत. पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की जर श्री नूरसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले तर त्या घटनेनंतर जवळपास 300 वर्ष त्यांच्याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक नोंद का सापडली नाही? याच ठिकाणी इतिहास आणि परंपरा याची वाट वेगळी होते. इतिहासकार पुराव्यांच्या आधारावर बोलतात. त्यांना लिखित नोंदी, शिलालेख किंवा विश्वसनीय दस्तऐवज लागतात. पण संत परंपरा अनेकदा भक्तांच्या अनुभवांवर, गुरुशिष्य परंपरेतून जपल्या गेलेल्या कथांवर आणि आध्यात्मिक परंपरेवर उभी असते. दत्त संप्रदायातील अनेक ग्रंथ आणि परंपरांमध्ये असा उल्लेख आढळतो की श्री नूरसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात तपश्चर्येसाठी गेले. तेथे त्यांनी दीर्घकाळ समाधी घेतली आणि योग्य वेळ येताच पुन्हा लोककल्याणासाठी प्रकट झाले. अनेक भक्त या प्रकट स्वरूपालाच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानतात. या श्रद्धेचं एक कारण स्वामी समर्थांच्या स्वतःच्या वागण्यातूनच दिसून येतं. अनेक वेळा भक्तांनी स्वामींना विचारलं, महाराज तुम्ही कुठून आलात? पण स्वामींनी कधीच त्याचं सरळ उत्तर दिलं नाही. कधी ते म्हणत आम्ही कर्दळी वनातून आलो, कधी ते म्हणत आम्ही स्वतंत्र आहोत, तर कधी एखाद्या भक्ताला इतकंच सांगत आमचा जन्म शोधू नकोस, आमचं तत्त्व समजून घे. यामुळे भक्तांच्या मनात एकच प्रश्न अधिक दृढ होत गेला, स्वामी स्वतः आपल्या पूर्ववताबद्दल संकेत देत होते का? याचं निश्चित ऐतिहासिक उत्तर आज उपलब्ध नाही. पण या विधानामुळे दत्त संप्रदायातील ती श्रद्धा अधिक दृढ झाली हे मात्र नक्की. आणखी एक गोष्ट अत्यंत लक्षवेधी आहे. स्वामी समर्थ अनेकदा अशा घटना सांगत असत ज्या त्यांच्यासमोर घडल्याच नव्हत्या. शेकडो किलोमीटर दूर घडलेल्या प्रसंगांची माहिती त्यांना असायची.
एखादा भक्त मनातला विचारही न बोलता आला तरी स्वामी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आधीच देत. त्यामुळे लोकांना वाटू लागलं की हा सामान्य योगी नाही, ही अशी विभूती आहे जी काळाच्या मर्यादेपलीकडे आहे. आणि जेव्हा लोकांनी श्री गुरुचरित्रातील श्री नूरसिंह सरस्वतीचे प्रसंग आणि स्वामी समर्थांच्या लीला यांची तुलना केली तेव्हा त्यांना अनेक आश्चर्यकारक साम्य दिसू लागले. यामुळेच दत्त संप्रदायात आजही अनेक भक्त अत्यंत श्रद्धेने म्हणतात, श्री नूरसिंह सरस्वतीस पुढे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले. पण या श्रद्धेला बळ देणारे काही विलक्षण प्रसंगही सांगितले जातात. असे प्रसंग ज्यात स्वामींनी स्वतःच आपल्या दैवी स्वरूपाचे संकेत दिले असे अनेक भक्त मानतात. ते प्रसंग नेमके कोणते होते आणि त्यावरून भक्तांचा विश्वास इतका अढळ का झाला याचं रहस्याचा उलगडा आपण पुढे करणार आहोत. आता आपण त्या रहस्याच्या मुळाशी जाऊया. दत्त संप्रदायातील परंपरेनुसार श्री नूरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या अवतार कार्याची सांगता करण्यापूर्वी आपल्या शिष्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यानंतर ते श्रीशैली परिसरातील कर्दळी वनात गुप्त झाल्याचं वर्णन अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आणि परंपरांमध्ये आढळतं. पण इथूनच एक प्रश्न निर्माण होतो, कर्दळी वन म्हणजे नेमकं काय? हे फक्त एक जंगल होतं की ते एका महान तपश्चर्येचं स्थान होतं? अनेक संत आणि अभ्यासकांच्या मते कर्दळी वन हे अत्यंत दुर्गम, शांत आणि साधनेसाठी योग्य असं स्थान मानलं जात होतं. अशा ठिकाणी अनेक योगी, सिद्ध पुरुष आणि तपस्वी वर्षानुवर्ष ध्यान व तप करत असत. त्यामुळे दत्त संप्रदायात अशी श्रद्धा निर्माण झाली की श्री नूरसिंह सरस्वती महाराजांनीही तिथे दीर्घकाळ तपश्चर्या केली. याच ठिकाणी 400 वर्षे हा उल्लेख पुढे येतो. काही पारंपरिक कथांनुसार श्री नूरसिंह सरस्वती महाराज दीर्घकाळ कर्दळी वनात समाधीस्थ अवस्थेत होते आणि नंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले. ही कथा धार्मिक परंपरा आणि श्रद्धा आहे. तिचे ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र प्रश्न असा आहे, जर याचे ठोस पुरावे नसतील तर ही श्रद्धा इतकी दृढ कशी झाली? त्याचं कारण म्हणजे स्वामी समर्थांच्या आयुष्यात घडलेले अनेक विलक्षण घटना. अनेक भक्त जेव्हा स्वामींना आपल्या अडचणी सांगायला येत तेव्हा स्वामी त्यांच्या मनातले विचार सांगत. काही वेळा त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या ज्या त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हत्या. काही भक्तांना त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यातील घटनांची आठवण करून दिली, तर काहींना भविष्यातील संकटांचा इशारा दिला. या घटनांमुळे लोकांच्या मनात एक भावना निर्माण झाली, हे सामान्य संत नाहीत, हे दैवी तत्व आहेत. आणखी एक गोष्ट विशेष लक्षात येते, स्वामी समर्थांनी कधीच स्वतःच्या जन्माची, वंशाची किंवा वयाची प्रसिद्धी केली नाही. त्यांनी कधी स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न केला नाही. उलट ते अनेकदा गूढ शब्दात बोलत आणि भक्तांना बाह्य रूपापेक्षा गुरुतत्व समजून घेण्याची प्रेरणा देत. यामुळेच अनेक भक्तांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे केवळ एका संताच्या रूपात नाही तर दत्त अवताराच्या परंपरेतील दैवी प्रकट रूप म्हणून पाहायला सुरुवात केली. पण अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे. जर स्वामी समर्थ हे श्री नूरसिंह सरस्वती होते तर त्यांनी स्वतः तसं स्पष्ट का सांगितलं नाही? ते या रहस्याबद्दल मौन का राहिले? याच प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूयात. स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी गूढच ठेवल्या. हे केवळ योगायोग नव्हतं, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक संदेश होता. संतांच्या जीवनाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, खरे संत स्वतःची ओळख सिद्ध करण्यात वेळ घालवत नाहीत. ते लोकांचं लक्ष स्वतःकडे नव्हे तर ईश्वर आणि गुरुतत्वाकडे वळवतात. अक्कलकोटमध्येही अनेकांनी स्वामींना थेट विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात, कुठून आलात? पण स्वामींनी कधीही त्याचं सरळ उत्तर दिलं नाही. ते कधी गूढ हसत, कधी विषय बदलत, तर कधी एखादं असं वाक्य बोलत की भक्त विचारात पडायचे. यामागचं कारण काय असावं? कारण स्वामींना हे माहीत होतं की जर लोक त्यांचा जन्म, वंश किंवा वय यामध्येच अडकून राहिले तर त्यांच्या शिकवणीचा खरा अर्थ हरवून जाईल. स्वामींनी नेहमी कर्म, नामस्मरण, श्रद्धा, सेवा आणि गुरुभक्ती यांवर भर दिला. त्यांनी कधीही असं सांगितलं नाही की माझं वय किती आहे हे जाणून घ्या. उलट त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या अंतर्मनात डोकवायला शिकवलं. याच कारणामुळे काही अभ्यासक असंही सांगतात की स्वामींच्या 400 वर्षांच्या वास्तव्याचा अर्थ केवळ शरीराने 400 वर्षे जगणं असा घेऊ नये. अनेक भक्तांसाठी हा उल्लेख दत्तावताराच्या अखंड परंपरेचं प्रतीक आहे. श्री नूरसिंह सरस्वतींपासून अक्कलकोट स्वामी समर्थांपर्यंत गुरुतत्व अखंड कार्यरत असले
असल्याची श्रद्धा. ही श्रद्धा प्रत्येकाने स्वीकारलीच पाहिजे असा आग्रह नाही, पण दत्त संप्रदायातील लाखो भक्तांसाठी ती अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची आहे. खरं पाहिलं तर स्वामींच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार त्यांच्या वयात नाही, तर त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात घडवलेल्या परिवर्तनात आहे. ज्याचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं त्याला त्यांनी धीर दिला. ज्याने श्रद्धा गमावली होती त्याला त्यांनी पुन्हा ईश्वराशी जोडून दिलं. ज्यांच्या मनात अहंकार भरला होता त्यांना नम्रता शिकवली आणि ज्यांचं मन दुःखाने तुटलं होतं त्यांना जगण्याची नवी आशा दिली. यामुळेच आजही लाखो भक्त स्वामी समर्थांना केवळ ऐतिहासिक व्यक्ती म्हणून पाहत नाहीत, तर आजही कार्यरत असलेल्या गुरुतत्वाचं जिवंत प्रतीक मानतात. म्हणून कदाचित सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा नाही की स्वामी 400 वर्ष पृथ्वीवर होते का, तर खरा प्रश्न असा आहे, स्वामींची शिकवण आज आपल्या जीवनात जिवंत आहे का? कारण जर त्यांची शिकवण आपण आचरणात आणली तर स्वामी आजही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करत आहेत अशी भावना अनेक भक्त व्यक्त करतात. आणि कदाचित याचमध्ये या संपूर्ण रहस्याचं सर्वात सुंदर उत्तर दडलं आहे. आता या संपूर्ण विषयाचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया. समजा उद्या एखाद्या इतिहासकाराला असा पुरावा मिळाला की स्वामी समर्थ 400 वर्षे पृथ्वीवर होते किंवा उलट असा कोणताही पुरावा कधीच मिळाला नाही. यामुळे एका खऱ्या भक्ताच्या श्रद्धेमध्ये काही फरक पडेल का? बहुधा नाही. कारण स्वामी समर्थांची महानता त्यांच्या आयुष्याच्या कालावधीत नाही, तर त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक संदेशात आहे. ज्या व्यक्तीने हजारो लोकांना नामस्मरण शिकवलं, असंख्य दुःखी लोकांच्या जीवनात आशेचा दिवा लावला, अहंकारी माणसाला नम्र केलं आणि निराश झालेल्या भक्ताला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली, त्या महापुरुषाचं कार्य काळाच्या मर्यादेत मोजता येत नाही. म्हणून दत्त संप्रदायात एक सुंदर विचार सांगितला जातो, अवताराचं शरीर मर्यादित असू शकतं पण त्याचं तत्व अमर असतं. हे तत्वच आजही लाखो भक्तांच्या अनुभवातून जिवंत असल्याचं अनेक जण मानतात. काही भक्त संकटाच्या काळात स्वामींची मदत झाल्याचा अनुभव सांगतात. काहींना स्वप्नात स्वामींचं दर्शन झाल्याचं वाटतं, काहींना नामस्मरणातून मनशांती मिळते. हे अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. ते सर्वांनी तसेच अनुभवले पाहिजेत असा नियम नाही, पण या अनुभवांमुळे स्वामींबद्दलची भक्ती पिढ्यानपिढ्या टिकून आहे. म्हणून या विषयाकडे पाहताना 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली, इतिहासाचा आदर करा. जे पुराव्यांवर आधारित आहे ते स्वीकारा. दुसरी, श्रद्धेचाही आदर करा, कारण श्रद्धा ही अनेक भक्तांच्या आध्यात्मिक जीवनाचा आधार असते. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला तर स्वामी समर्थांचा जीवन प्रवास अधिक सखोलपणे समजेल. आणि शेवटी जर कोणी तुम्हाला विचारलं स्वामी समर्थ खरंच 400 वर्षे पृथ्वीवर होते का, तर त्याला एवढंच सांगा, दत्त संप्रदाय अशी एक प्राचीन श्रद्धा आहे की श्री नूरसिंह सरस्वती पुढे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले. या श्रद्धेवर लाखो भक्तांचा विश्वास आहे, मात्र याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. पण स्वामींची शिकवण, त्याचं कार्य आणि गुरुतत्व आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. कदाचित हेच या संपूर्ण रहस्याचं सर्वात समतोल आणि सर्वात सुंदर उत्तर आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.